तर प्रचंड हेक्टिक 2-3 दिवस गेलेले असतील. आता एबी फॉर्म वाटप पूर्ण झालेलं आहे का? ठाण्यातलं, नवी मुंबईतलं आणि वसई विरार पण आहे. तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातलं काय परिस्थिती आहे? ठाणे जर आपण महापालिका विचार केला, किती जागांवर आपण लढतोय आणि एबी फॉर्म पूर्ण वाटप झालंय? ठाण्यामध्ये जवळजवळ आम्ही 87 जागा युतीमध्ये लढतोय. भारतीय जनता पार्टी 40 जागा आहेत. आणखी सुद्धा 4 जागा ज्या आहेत त्या सुद्धा आता फॉर्म भरले जातील. प्रभाग क्रमांक जो 26 आहे त्यामध्ये नवी मुंबईमध्ये 111 जागा त्या ठिकाणी आम्ही लढतोय. वसईमध्ये 27 जागा युतीमध्ये लढतोय. नवी मुंबई आम्ही युतीमध्ये लढत नाहीये आणि अतिशय चांगल्या वातावरणात या ठिकाणी फॉर्म भरले गेलेले आहेत. मीरा भाईंदरचं पण काय अपडेट असतं? मीरा भाईंदरचं अपडेट अजून माझ्याकडे आलं नाही. आलं की नक्की. ठाण्यामध्ये काही सिटिंग नगरसेवकांच्या तिकीट आहेत. नाराजी आहे काय अनेकांमध्ये? बघा, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. काही ठिकाणी छोटे मोठे बदल केले आहेत आणि त्यामुळे थोडीफार नाराजी होते. प्रत्येकाला वाटत असं आपण खूप काम करतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी नाराजी होते. एकेकाने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. मला काही कल्पना नाही त्याची, पण त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवणार आहोत. आमच्या त्या ठिकाणी शिवसेनेतर्फे फॉर्म भरले जाते. राजन किणीला आमचा काही विषय नाहीये. शिवसेना आणि भाजप यांच्यातर्फे राजन किणीला काही पाठिंबा नाहीये. ते स्वतंत्र ते लढत आहेत. भाजपने युती झाल्यामुळे बऱ्याच बंडखोरांना शांत करण्याकरता वेळ गेला बराचसा. बघा, बंडखोर नाही, कार्यकर्ते असतात. त्यांना बंडखोर म्हणणं योग्य नाही. प्रत्येक जण काम करत असतो, त्यामुळे प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला तिकीट मिळाली पाहिजे, परंतु तिकीट एकच असते, त्यामुळे बंधरणी ही करावी लागते. जर भाजपने युती झाली नसती तर चांगल्या प्रमाणात सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांना मन राखता किंवा त्याचे जागा असतात. हे बघा, ही नैसर्गिक युती आहे. लोकसभेला युती करतो, विधानसभेला युती करतो, तर महापालिकेला का नाही करायची? प्रत्येक नागरिकाचं, मतदारांची ही इच्छा असते, त्यामुळे त्या ठिकाणी युती केली आहे. कुणाचे अमित जयस्वाल यांनी पण बंडखोरी करून त्याचा अपक्ष उमेदवारी देतील. हे बघा, कार्यकर्त्यांचा राग असतो, परंतु त्यांना समजवलं जाईल. बऱ्याच ठिकाणी घराणेशाही जी आहे त्या ठिकाणी घराणेशाही 5-5-7 तिकीट होती, तिकडे अगदी 1-2 तिकीट दिलेली आहे. शिवसेनेने यावेळी घराणेशाहीला कुठेतरी साईडलाईन केलेलं आहे. हे बघा, असं काही नाही आहे. त्या त्या ठिकाणी ज्यांचं काम असतं त्यांना त्या ठिकाणी तिकीट दिली गेली आहेत. अनेकांसाठी देखील नागरिक समजावलं होतं. काय नेमका तो किस्सा होता? खूप तणाव होता त्यावेळेस. हे बघा, नागरिकांची इच्छा असते. आमचा जो काही प्रभाग आहे, ज्या ठिकाणी मी नगरसेवक म्हणून गेले 10 वर्ष निवडून येतोय, त्या प्रभागाला प्रतिनिधित्व मिळावं, आशुतोष मस्के यांना मिळावं अशी नागरिकांची इच्छा होती. परंतु त्या प्रभागाला प्रतिनिधित्व मिळावं, तो प्रभाग कायम शिवसेनेसोबत राहिलेला आहे. तो आमचा बालेकिल्ला आहे. पण पक्षामध्ये काही अडचणी असतात. कधी कधी काही लोकांना सांभाळावं लागतं आणि त्याकरता कोणीतरी त्याग करावा लागतो आणि तो त्याग, त्याचा अधिकार असताना सुद्धा नरेश मस्के यांनी केलेला आहे. कारण खासदार मला पक्षाने केलेला आहे. पक्षाला वेठीस धरणं आणि आमचे नेते, मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना वेठीस धरणं मला योग्य वाटत नाही. त्यांच्या सुद्धा काही अडचणी होत्या, अडचणी असतील आणि पक्षाचा निर्णय एक शिवसैनिक म्हणून मला मान्य करावासा वाटला. लोकांची इच्छा होती आणि त्या लोकांना मी व्यवस्थित समजवलं आहे. आशुतोष मस्केचं मी खरंच कौतुक करतो की त्यांनी ह्या निर्णय घेतला आणि खरंच शांत बसला आणि एका आज्ञाधारक शिवसैनिकासारखा साहेबांच्या पाया पडला आणि शांत बसला. खरंच त्याला पुढचं भविष्य फार उज्ज्वल आहे आणि नुसतं नरेश मस्केचा मुलगा नाही तर एक शिवसैनिक म्हणून मी खरं त्याचं अभिनंदन करतो. पण त्या तुमच्या मुलाच्या तिकिटाकरता तुम्ही नाही, बघा, आशुतोष मस्के हा प्रभागामध्ये माझ्या नंतर तो माझा बालेकिल्ला आहे.
त्या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे, त्याचाही जन्म त्या ठिकाणी झाला, झोपडपट्टी भाग आहे. आणि मी काम करत असताना ज्यावेळी मी बिझी झालो महापौर झाल्यानंतर, मला पक्षाच्या कामानिमित्त महाराष्ट्रात शिंदे साहेबांनी भूमिका घेतल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईत पक्षाच्या कामानिमित्त जावं लागत होतं. मी खासदार झालो आणि त्या विभागामध्ये मला वेळ देणं थोडंसं कठीण जात होतं आणि लोकांची सेवा करणं, लोकांना उपयोगी पडणं. त्याला मी सांगितलेलं, झोपडपट्टीतली आपले सर्व नागरिक आहेत, तुझ्या बापाला आज जो काही साहेब बनवलाय त्यामध्ये त्या माझ्या झोपडपट्टी भागातील माझ्या लेप्रसी पेशंटच्या, लेप्रसी वस्ती आहे, या लोकांचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे यांना उपयोगी पडणं हे तुझं काम आहे आणि त्याकरता तो त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये भाग घेत होता. लोकांनी माझ्यानंतर, मी खासदार झाल्यानंतर त्याला सगळ्यांनी बोलून तू नगरसेवकाची निवडणूक लढ. आणि मी तर म्हणतो हा एकमेव विभाग असेल की शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी असेल, युवा सेना असेल, असे सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन त्याचं नाव सुचवलं होतं. त्याने इंटरव्ह्यू मध्ये मला नाही तर आमच्या विभाग प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, यांना तुम्ही पद द्या. परंतु काही पक्षाच्या अडचणी असतात आणि त्यावेळी एक सच्च्या शिवसैनिकाचं काम करावं लागतं. दुःख व्यक्त होतं, नागरिकांचं दुःख होतं. त्यांना मी समजवलेलं आहे की आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांचा जो काही प्रेस्टिज आहे आणि शिवसेना, यापेक्षा माझ्या घरातील व्यक्ती ही नगरसेवक व्हायला पाहिजे, आणखी काय व्हायला पाहिजे याला महत्व नसून शिंदे साहेबांची जी काय अडचण असेल किंवा शिंदे साहेबांचा जो काही प्रॉब्लेम असेल किंवा शिंदे साहेबांच्या मनात दुसरं कोणाला द्यायचं असेल, त्या मनाविरुद्ध शिवसैनिकांनी भूमिका घेऊ नये हे मी त्यांना समजवलं आणि ते त्यांनी मान्य केलं. आणि मला खरंच अभिमान वाटतोय माझ्या मुलाचा की ज्यांनी रात्रंदिवस काम केलं, लोकांसाठी झटला आणि त्या विभागामध्ये कोणाही आमचे जे काही इतर जे इच्छुक उमेदवार असतील त्यांचा कधी जास्त संपर्क नसताना त्याचा संपर्क होता. परंतु त्यांनी एक मोठ्या दिलाने आणि आमच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे इतर उमेदवार स्वीकारले. त्यामुळे मला माझ्या मुलाचा अभिमान आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांचा पण अभिमान. मग कार्यकर्ते नाही नाही नाही, मी नरेश मस्के देवा मला पाव तुला बिस्किट, ही अशी जी म्हण आहे, यातला नरेश मस्के नाहीये की मी फॉर्म भरत नाही, माझा मुलगा फॉर्म भरत नाही म्हणून तुला स्वीकृत द्या, मला हे द्या, मला ते द्या. शिवसेनेने आम्हाला नाव दिलं, प्रसिद्धी दिली, एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, मी खासदार झालो. यापेक्षा मला आणखी काही मोठ्या अपेक्षा नाही आहेत. आणि माझा मुलगा सुद्धा कार्यकर्त्यांची इज्जत करणार आहे आणि आम्ही कुटुंबाचा फायदा बघणारे आम्ही मंडळी नाही आहोत. दिघे साहेबांच्या तालमीतून तयार झालेले आम्ही सर्वजण आहोत. नोव्हेंबरमध्ये आपण थेट गणेश नाईकांना आव्हान दिलेलं आहे की गणेश नाईकांनी राष्ट्रवादीची वाट लावली, भाजपची वाट लावली, सगळ्या पक्षाची वाट लावली, नवी मुंबईची वाट लावली, 111 जागा निवडून येऊन दाखवा म्हणून चॅलेंज. त्यांना जे एबी फॉर्म दिले त्यात साईनच नव्हती. हे बघा, त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे, त्यामुळे यावरती आम्ही कशा करता प्रतिक्रिया देऊ. इंटरनल काही आपण संपर्कात आला नाही, आम्हाला कोणाची घेऊन आपण नाही, आम्ही कधीही कोणाच्या अशा पद्धती घरगुती भांडणात लक्ष देत नाही. आम्ही आमची लढाई आम्ही लढतो. दुसरं, ठाण्यामध्ये काय सांगाल, तुमची युती झालेली आहे, फॉर्म एबी फॉर्म वाटप झालेलं आहे, तुमच्या समोर ज्यांचं आव्हान आहे त्यामध्ये महाविकास आघाडी आहे, तर त्यांच्या आव्हानाबद्दल किती वाटतं, त्यांचं आव्हान किती मोठं वाटतं? मी तर ऐकतोय की अजूनही उमेदवार शोधतायत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आव्हान नाहीये, महायुती आहे. 2-3 दिवसात बसून, एकत्र बसून जे काही छोट्या मोठ्या कुरबुरे असतील त्या संपवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. 2 ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, दोघांची पहिल्यांदाच युती झालेली आहे. तुम्हाला आव्हान दिलेलं आहे दोघांनी देखील, एक जण 34 जागांवर आणि एक जण 55 जागांवर लढत आहेत. आपल्या जागा काहीतरी 131 आहेत. त्यामुळे जर 131 जर त्यांना उमेदवार मिळाले नसतील तर शोकांतिका आहे. आणि आव्हान हे 16 तारखेला कळेल की नक्की कोण कुठल्या स्थानावर आहे, कोणाची काय परिस्थिती आहे, ते 16 तारखेला तुम्हाला कळेल. तर महापौर महायुतीचा प्रश्न आहे, तुम्ही वारंवार म्हणताय, पण तो कोणत्या पक्षाचा प्रश्न? त्या युती 2 पक्ष शिवसेना भाजप. महायुतीचाच महापौर या ठिकाणी बसेल. आपण कोणत्या पक्ष? महायुती आम्ही केलेली आहे, त्यामुळे महायुती, आता आम्ही महायुती म्हणून लढलो. युतीमध्ये काय ठरलं काय त्याच्या जागा त्याचा महापौर? हे बघा, जे काही एक रुटीन नियम आहेत
त्यानुसार या ठिकाणी पुढची महानगरपालिकेतील सत्ता आमची एकत्र येईल आणि त्यामुळे कोणाचा महापौर, कोणाचा उपमहापौर, कोणाचा सभापती हा विषय महत्वाचा नाही, तर शिवसेनेची सत्ता येणे महत्वाचं आहे.